षटकामध्ये 39 धावा होत्या. दीपक आणि योगेश फलंदाजी करत होते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये 50+ धावा होतील, परंतु पप्पूने काय अप्रतिम गोलंदाजी केली आणि जवळजवळ फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 2 विकेट आपल्या टीमला मिळवून दिल्या. आणि आता मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि या दुसऱ्या सत्रामध्ये हे लक्ष्य कसं पार होईल की विरुद्ध टीम मात्र हे लक्ष्य रोखण्यात यशस्वी ठरतील हे मात्र ऐकूया आपण ढोले सरांच्या माध्यमातून. पुनश्च एकदा आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 मध्ये पर्व 7व्या मध्ये इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आपण पाहताय आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. सुपर 8च्या या नॉकआउटच्या मॅचेस आपण पाहतोय. ही तिसरी मॅच खऱ्या अर्थानं पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहताय स्वप्नील 11 ही टीम, तर दुसरीकडे आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स. या दोन टीम मध्ये आपण पाहतो ही तिसरी लढत. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स टीमनं मात्र बेचाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहितल्या. 43 धावांचं टार्गेट ठेवलं आहे स्वप्नील 11 या टीम समोर. त्या टार्गेटचा आता कशा प्रकारे पाठलाग केला जाईल त्यासाठी मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीची जोड साखळी आपण पाहतोय. स्टॅकिंग गेन वरती आपण पाहतोय सचिन लांगी आणि 42-43 टू विन. सचिन लांगी स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सुधीर पवार. गोलंदाजीसाठी आला मोहन पारदी. तिन्ही मातब्बर खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये अगदी अव्वल दर्जामध्ये खऱ्या अर्थाने या तिन्ही खेळाडूंचं नाव घेतलं जातं. आणि आता आपण पाहतो हे बॅटल खऱ्या अर्थानं फार बघण्यासारखं असणार आहे.
मोठी मॅच खऱ्या अर्थाने या सुपर 8 मधील. एकीकडे स्वप्नील 11, दुसरीकडे सह्याद्री वॉरियर्स. पहिला चेंडू कट करायचा होता, फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सचिन लागी बॅक टू द पव्हिलियन. पहिला हादरा स्वप्नील 11 टीमला. त्रेचाळीस धाब्यांचं टार्गेट आहे. ते टार्गेट आता मात्र घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी उतरली होती. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. सचिन लांगी सारख्या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय हर्ष. कट केलाय. कव्हर मधून चेंडू काढायचा होता, शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज पोहोचलाय. एकच धाव. चांगला फटका खऱ्या अर्थानं होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढाच ताकदीचं आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी अगदी फेकी देखील अचूक होती. डायरेक्ट हिट झाली असती तर चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं, परंतु इथून एक रन कंप्लीट झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय डावकरी हाताचा एक विस्फोटक आक्रमक शैलीचा हा फलंदाज सुधीर पवार स्ट्रायकिंग एंडवरती. मोहन पारदी कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय अपयश आलाय. आणखीन एक चांगला चेंडू, जमिनीला समांतर असा चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 43 धाब्यांचं टार्गेट ठेवलं आणि त्या टार्गेटला आता मात्र त्या टार्गेटचा बचाव करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी या टीमचा कर्णधार, या टीमचा लीडर आपल्या टीमला लीड करत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साकारतोय. आणखीन एक चांगला चेंडू, जोरका साफील. शरीरावरती चेंडू अदलला. इथे मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे अंपायर देखील तेवढे तटस्थ आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अगदी तिखट मारा आणि टिचून मारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळतोय मोहन पारदी. टीमला लीड करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी अगदी यशस्वीरित्या आतापर्यंत पाडली गेली आहे त्याच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू, हा फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव आली आहे. आधी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सिंगलच्या साह्याने आपण पाहत आहे 2 वरती. 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मात्र थोडीशी प्रेशराईज झाली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी स्वप्नील 11 ही टीम. हा फटका दर्जेदार आहे. गुडघा टेकून स्कोर ऑफ द विकेट हर्षच्या बॅट मधून आला. हा धमाकेदार दर्जेदार षटकार. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचले 8 वरती. या फटक्यांसाठी खऱ्या अर्थाने ओळखला जातो हर्ष पारदी. ज्याच्या वेळी टीम अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं होती स्वप्नील 11, त्यावेळी मात्र या टीमला या फलंदाजानं बाहेर काढली आहे. आणि आज देखील आपण पाहतोय या
नॉकआउटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 43 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिले 5 चेंडू अप्रतिम फेकले होते मोहन पारदीनं, परंतु त्यानंतर त्याच्यावरती देखील आक्रमण केला. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आता दुसरं षटक घेऊन आलाय दीपक. गोलंदाजी मार्क होती. समोर आपण पाहतोय सुधीर पवारला. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका अलॉंग द कार्पेट डीप मधनं क्षेत्ररक्षक आले. एकच धाव. हर्षला स्ट्राईकवर आणलाय. सुधीर एक गुणवंत खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं भरपूर सारा त्याला देखील या क्रिकेटचा अभ्यास आहे. बरेचसे मॅच खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून देखील आपण टीमला विजय करताना पाहितल्यात. तो आता मात्र चांगली इनिंग त्याला देखील या मॅच मध्ये साकारावी लागेल. एक सिंगल रन घेतली. हर्षला स्ट्राईकवरती आणलाय. हर्षच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने एक मोठा फटका आलाय. अशा वेळी मात्र स्ट्राईकवर त्याला ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तेच मात्र आता मैदानामध्ये घडलं गेलं. हर्षला स्ट्राईकवरती आणलंय. इथून हर्षची आता फलंदाजी कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आलंय दीपकचं. आपण पाहत आहे आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 7वं पर्व. आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, गतिमान चेंडू, सटीक लाईन आणि लेंथ मध्ये एक टप्पा आणि एक सीन पकडून मात्र गोलंदाजी केली जाते दीपकच्या माध्यमातून. हा वेगवान चेंडू होता. इथे मात्र गतीनं बीट केलाय हर्ष पारदीला, ज्याने एक षटकार जरूर लगावलाय, परंतु हा चेंडू त्याला थांबवलाय. बरंच काही प्रश्न या चेंडूवरती विचारून गेलाय हर्ष पारदीला देखील हा चेंडू. हा फटका चांगला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक टप्प्या अखेर चेंडू थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तेरा धावा धाव फलकावरती आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दीपकचं त्याच्यावरती देखील हल्ला बोल. हा मोठा फटका आलाय चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट केली आहे. एक सिंगल धाव. चेंडू निर्धाव आला होता. हर्ष पारदी पुढे सरसावला होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ही विकेट खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाला देखील माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे. ही विकेट जर मिळाली असती तर पुनश्च कमबॅक या मॅच मध्ये करू शकली असती सह्याद्री वॉरियर्स टीम. आणि तिथे मात्र एक धाव जरूर आली आहे. स्ट्राईक तिथून मात्र रोटेट झाली आहे. सुधीर पवार आला स्ट्रायकिंग एंडवरती. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. 14 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा इथून खेळ संपन्न झाला. 43चा पाठलाग करत असताना आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू. पुनश्च आपण पाहतोय ना डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी सह्याद्री वॉरियर्स टीम कडून आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय एक मोठा फटका आलाय, परंतु ते वगळता बाकीचे चेंडू अप्रतिम फेकलेत गोलंदाज दीपकनं देखील. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे आणि 14 धावा धाव फलकावरती. एखादा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल इथून. हा मोठा फटका हवेमध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र चुकी घडली आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्या ठिकाणी कमालीचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. शेवटपर्यंत अगदी चेंडूवरती नजर होती. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 43 धाव्यांचा पाठलाग करायचा. चला दुखापत जर का जास्ती असेल तर फिल्डर तुम्ही चेंज करा.
कमालीचे एफर्ट्स. अगदी आपण पाहतो ना की वाईडिश लॉंग ऑन बसून मिड विकेट पर्यंत मात्र त्यांनी धाव ठोकली आणि चेंडूला मात्र अडवण्यामध्ये अयशस्वी ठरला, परंतु थोडीशी दुखापत त्या ठिकाणी त्याला आपल्याला पाहायला मिळाली. वीस धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू 12. अजूनही इथून 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडू अजूनही 23 धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हर्ष पारधी आणि सलामीला गेलेला सुधीर पवार आता मात्र चांगली इनिंग साकारतात. 43 धावांचा पाठलाग करत असताना चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी तब्बल पाहायला गेलं तर 20 धावांची पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून, कारण की एकही धाव न मिळवता फलंदाज बाद झाला होता सचिन लांगी. तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज. तिसरा षटक घेऊन आला भरत. हा फटका चांगला आहे. गुडघे टेकून मिड विकेटला सलामी ठोकणारा हर्ष पारधीने ठोकलाय आणखीन एक षटकार. सहा धावा आल्यात. 26 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 23 ची गरज होती. आता शेवटचे 11 चेंडू आणि 17 धाबींची गरज. 11 चेंडू 17 धाबींची गरज. विस्फोटक इनिंग हर्ष पारधीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अगदी समोर टाकला होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटला चेंडू ब्रश झालाय. अगदी विकेट वरती आपल्याला चेंडू हा पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल धाव इथून कंप्लीट करण्यात आली आहे. चांगल्या खेळाडूचं खऱ्या अर्थाने हे चांगलं उदाहरण आहे. ज्यावेळी मोठा फटका येतो ना त्यावेळी मात्र संयम देखील विकेट वरती दाखवणं गरजेचं आहे आणि संयम मात्र दाखवला गेला. एक सिंगल धाव घेतली, नॉन स्ट्राइक एंड वरती आला. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि बनवायचे तर 16 धावा. 27 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू आणि 16 धाबींची गरज. शेवटचे 10 चेंडू 16 धाबींची गरज. भरतला हा चेंडू व्हाईट बॉल, अव्वांतर चेंडू, त्याच्यावरती एक बाईकच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड केली जाईल. म्हणजे अव्वांतरच्या 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आता तुमच्याकडे वाचवण्यासाठी धावा कमी आहेत. तुम्हाला आता इथून चांगली गोलंदाजी साकारायची आहे, परंतु इथं चुकी होताना पाहायला मिळाली गोलंदाजाकडून आणि यष्टीरक्षकाकडून देखील. 2 धावा आल्या. धावफलकात जाऊन पोहोचलाय 29. शेवटचे चेंडू शिल्लक 10, बनवायचे 14 धावा. हर्ष पारधी कमालीची बॅटिंग या नॉकआउटच्या मॅच मध्ये. तिसरी मॅच आपण पाहतोय स्वप्नील 11 आणि सह्याद्री वॉरियर्स या 2 टीम मध्ये. हा फटका देखील चांगला आहे, दमदार आहे. येईल बॉर्डर लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणखीन एक ठोकला आहे हर्ष पारधीनं. षटकार. जाऊन पोहोचली आहे. 35 धावा आणि अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि बनवायचे 8 धावा. 35 धावा धाव फलकावरती. अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. काय बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय नॉकआउटच्या मॅच मध्ये, त्याला देखील माहिती आहे ही मॅच आमच्यासाठी महत्वाची आहे. हा स्लो ओव्हर
इथे मात्र गतीनं बीट केलं, खऱ्या अर्थानं स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र हर्ष पारदीला देखील थांबवलाय. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 डाबींची गरज. धावसंख्या 35. 8 चेंडू 8 डाबींची गरज. नॉकआउटची मॅच. इथून जर का विजय संपादित केला तर किमान एक ट्रॉफीचा हकदार निश्चितच. हा चांगला चेंडू शरीरावरती आदळला. इथे मात्र थोडस दुखापत झाली हर्षला. चेंडू त्याच्या हा फटका चांगला आहे. यावेळी वेकंड एरिया आपल्याला पाहायला मिळते. फार दूरवरून शतरक्षक आले दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडीशी दुखापत होती परंतु ते दुखापत बाजूला सारत आता मात्र या मॅच मध्ये मला काहीतरी करून दाखवायचं आणि त्यासाठी मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. हर्ष पारदीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही इथून पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाबींची गरज. 6 चेंडू 5 धाबींची गरज. प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतोय तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. स्वप्नील 11 आणि सह्याद्री वॉरियर्स या टीम दरम्यान चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं साकारली गेली. हर्ष पारदीच्या माध्यमातून सलामीचा फलंदाज खऱ्या अर्थानं सचिन लांगी बाद झाला होता. या टीमचा कर्णधार अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. तिथून मात्र टीमला सावरले खऱ्या अर्थानं हर्ष पारदी आणि सुधीर पवार यानं एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 5 चेंडू आणि अजूनही इथून विजयासाठी 4 धाबींची गरज. 39 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडू निर्णायक असणार या मॅच मधला. प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती खेळावं लागणार आहे दोन्ही टीमला. 5 चेंडू 4 धाबींची गरज. एखादा निर्धाव चेंडू पुनश्च आपण पाहतोय या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल.
परंतु तेच विपरीत जर पाहायला गेलो तर एखादा मोठा फटक्याकडे आता इथून पाहत असेल स्वप्नील 11 टीम. इथे मात्र थोडस गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करायचं होतं, परंतु गोलंदाज देखील तेवढा साक्तीचा आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. एक डॉट बॉल आलाय. पुनश्च मॅच मध्ये कमबॅक केलाय सह्याद्री वॉरियर्स टीमनं. ती देखील खऱ्या अर्थानं पाहायला गेली तर सहजासहजी मात्र ही मॅच सोडणार नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला देखील बरंच काही सॅक्रिफाईस करावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर, विकेट. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण. सुधीर पवार हा बाद झालाय. एक सिंगल रन घ्यायची होती. हर्ष पारधीला स्ट्राईक वरती आणायचं होतं. आता इथून मॅच फसले की काय असा प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ज्या पोपटी कलरच्या पताकावरती बसलेत प्लीज उठा, आपण सहकार्य करा थोडा. व्हाईट बॉल, अंपायर सांगतात व्हाईट बॉल आलाय. आणि अंपायर मध्ये डिस्कस होत आहे, त्यानंतर मात्र निर्णय होईल. दोन्ही टीम अंपायर वरती कोणताही दबाव आणू नका. फार चांगले अंपायरिंग आपण गेले 5 दिवस या मॅच साठी खऱ्या अर्थानं पाहतोय. चला बाहेरून कुणी आवाज देऊ नका. डिसिजन पेंडिंग असेल आणि अंपायरच्या मनामध्ये पंचांच्या निर्णया मनामध्ये जर शंका असेल तर डिसिजन पेंडिंग असेल. चला चला डॉट बॉल असेल. आपण मॅचला सुरुवात करायची आहे आणि बाहेरून कृपया करून कुणीही आवाज द्यायचा नाहीये. इथे दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू आहेत मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू आहेत. पंचांना जर शंका असेल दादा, आपण पंचांना शंका असेल तर आपण पहिलाच सांगितलंय. दादा आपण पहिलेच सांगितलंय, पहिल्या दिवसापासून जर पंचांच्या मनात शंका असेल तर मात्र डिसिजन थर्ड पंचांकडे असेल. पंचांच्या मनामध्ये शंका होती ती आपण इथे पाहिली आणि मात्र बॉल डॉट आहे हे सिद्ध झालं. 2 बॉल आणि मात्र 4 धावीची गरज. पुन्हा एकदा हलक्यात आणि कट केला चेंडू. फाईन स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव 1 धाव आणि मात्र 1 बॉल आणि आता 3 धावेची गरज.
एक चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचे आहे. ज्याला कुणी जाऊन हरवत नाहीये त्याला जाऊन मला हरवायचे आहे. माझ्या हात पाय शरीर जखमेने थकून गेले आहेत आणि अशा वेळेस ते लक्ष्य मला समोर दिसते आणि ते गाठण्यासाठी एक एक पाऊल मला पुढे टाकायचं आहे आणि त्यावरती विजय मला मिळवायचा आहे. विजय मला मिळवायचा आहे सांगत असताना हर्ष पारधी. जर सामना टाय झाला मित्रांनो तर सुपर ओव्हर कंपल्सरी एका चेंडूमध्ये 3 धावीची गरज असेल याची आपण नोंद घ्यायची मित्रांनो. कंपल्सरी 3 धावा कराव्याच लागतील. 3 धावीची गरज असेल. एक बॉल 3 धावीची गरज. पैसा वसूल सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल मात्र निर्धाव. काय सामना होता. अगदी अगदी पैसा वसूल सामना. याच पद्धतीने सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रेक्षक सामना पाहायला येतात आणि पैसा वसूल सामना. आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय तो गोलंदाजी करत असताना योगेश. नो डाऊट